कोविडच्या काळामधली एक सर्वात मोठी खासियत ही आहे की आपल्याला खूप चांगली चांगली लोक या काळामध्ये भेटली. एवढंच नाही तर या काळामध्ये लोकांनी समाजासाठी खूप मोठा त्याग करताना सुद्धा आपण बघितलं. आणि त्यातीलच एक असंच कार्य सुरू आहे ते म्हणजे नागपूरच्या ताजबागच्या परिसरामध्ये नूरी महफिल नावाच्या या संघटनेद्वारे खूप मोठं काम नागपूरमध्ये होत आहे. खरं तर आधीपासूनच ही संस्था ही संघटना एक रोटी बँक चालवते ज्यामधनं अन्नाचा वाटप होत होता. मात्र आता कोविडच्या या दुसऱ्या लाटेमध्ये या संघटनेनं सुरू केली आहे रोटी बँक बरोबरच एक ऑक्सिजन बँक. हे ऑक्सिजनचे जे सिलेंडर्स आपण बघतो आहोत हे सिलेंडर्स यांनी काही डोनेशनच्या माध्यमातून काही डिपॉझिटच्या माध्यमातून एकत्र केलेत आणि असे 46 ऑक्सिजनचे सिलेंडर्स यांच्याकडे आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या गरजू लोकांचे फोन येत असतात. खरं तर जेव्हा पीकवर होतं तेव्हा दिवसाला 500 आणि 1000 कॉल्स फक्त ऑक्सिजनच्या सिलेंडर्ससाठी येत होते. आणि कोणाचीही जातपात धर्म न बघता ही मंडळी हे ऑक्सिजन सिलेंडर्स भरून ज्याचाही कॉल येईल ज्यालाही गरज आहे त्याला पोचवून देण्याचं काम करायचे. यांचं काम फक्त इथंच थांबत नव्हतं तर ऑक्सिजन सिलेंडर्स जेव्हा एकदा रिकामे झाले की ते वापस आणून रोज त्यांचं फिलिंग सुद्धा होतं आणि परत नव्या गरजूला हे ऑक्सिजन सिलेंडर दिल्या जातं. तसंच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा यांच्याकडे 2 आहेत आणि हे सुद्धा गरजू लोकांना दिल्या जातं. या संघटनेची ही तरुण पिढी खरं तर ही सगळीच युवक मंडळी 30च्या खालची आहेत आणि तरीही दिवस रात्र ही मंडळी हे काम करते आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की काही लोकांना खरं तर लॉकडाऊनचा फटका स्वतःला सुद्धा बसलेला आहे. यांचं कामकाज अनेकांचं ठप्प झालं आहे. मात्र त्यांनी समाजाला मदत करण्यासाठी आपल्याला हा मिळालेला वेळ वापरलेला आहे. काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे? बहुत गंभीर परिस्थिति है. मेरा नाम अब्दुल नाजिम है. मैं नूरी महफिल से हुआ पता रोटी बैंक से. और ये जो हमने जो अभी काम किए हैं लॉकडाउन में, पिछले बार जो मेरी जॉब थी, मैं जियो में काम करता था, जियो केयर में. तो मार्केट बंद होने के कारण मेरा जॉब भी बंद हो गया है. अभी फ़िलहाल में कारोबारी बंद है, मार्केट बंद है. तो जैसा मेरा जियो का सर्विस मार्केटिंग का जॉब था, तो मार्केटिंग का काम बंद है तो मेरा भी काम बंद है. तो अब हम लोग सोचे कि अब क्या करना चाहिए इस हालत में. तो सभी जो भाई है, जो मिडिल क्लास फैमिली भी है, उनको भी राशन किट की ज़रूरत है, ऑक्सीजन की ज़रूरत है और भी ऐसी बहुत सारी सुविधाएं जो हम लोग करते हैं जो इनको ज़रूरत पड़ती है. तो हमने सोचे कि चलो भाई हम अभी. आप दुखी होकर घर में नहीं बैठे? नहीं, बिल्कुल नहीं दुखी बिल्कुल भी नहीं बैठा, क्योंकि खुशी लगती है जब हम किसी के लिए काम करते हैं. खुशी होती है हम जब किसी के लिए काम करते हैं जिसकी जरा सी स्माइल से हमें खुशी मिलती है. हम बिल्कुल. ऑक्सीजन सिलेंडर्स लोगों को बांटते समय आपको क्या अनुभव आया? एक छोटा सा अनुभव. मैडम, लोग बहुत परेशान होते हैं. दिन रात लोगों के कॉल आते हैं. जब मैं फ़ोन रिसीव करता था तो वहाँ से छोटी सी बच्ची, किसी का बेटा, किसी का बाप फ़ोन करता था कि भाई एक सिलेंडर अरेंज कर दो, बहुत तकलीफ़ है, हॉस्पिटल में बेड नहीं मिल पा रहा, डॉक्टर बोलते हैं कि आप ऑक्सीजन लेके आओ, देन मैं आपको बेड प्रोवाइड करता हूँ. तो वो लोग फ़ोन पे बहुत, यानी कि बहुत इशू गिनाते थे. इशू नहीं, वो तो सिचुएशन थी और बहुत रिक्वेस्ट करते थे कि कहीं से तो भी एक सिलेंडर अरेंज कर दो. बिलकुल. आपण सगळेजण जी मंडळी आहात ती सगळी तरुण पिढी आहे आणि अशा वेळेला हे फक्त तरुणांची संघटना आहे. खरं तर तरुण पिढी एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा कामात उतरली आहे. काय तुमच्या पाठीमागचं हा जज्बा कुठून आहे? लोगों की जो कंडीशंस है वो देख के घर में बैठा नहीं जाता है, तो इसलिए थोड़ा सा आना पड़ता है काम करने के लिए. और ये सब करने में अच्छा भी लगता है, खुशी भी होती है. ही सर्व मुलं जी आहेत ती आपण बघतो आहोत मुस्लिम समाजातली मुलं आहेत. मात्र माझा प्रश्न आहे की जे ऑक्सिजन सिलेंडर्स आपण देत आहात हे फक्त मुस्लिम समाजासाठी आहेत की इतरही समाजाच्या लोकांसाठी आहे? मैम, ये सभी के लिए है, ये इंसानियत के लिए है. इसलिए इसमें हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई कुछ नहीं देखा जाएगा. जो परेशान है, जिसको ज़रूरत है,
उसका कॉल आएगा और हम लोग उसके घर पे ये सुविधा पहुंचाएंगे। ऑक्सीजन सिलेंडर का भी यही मामला है। उसके बाद में राशन किट है हमारी, उसके लिए भी यही मामला है। और उसके अलावा हमारा बाबा ताज रोटी बैंक है जो रोज़ रात में खाना पूरे शहर में डिस्ट्रीब्यूट करता है। उसमें भी जात धर्म कुछ नहीं देखा जाता, सिर्फ भूखा आता है और अपनी ज़रूरत का सामान लेकर जाता है। ऑक्सिजन सिलेंडर आपण विकत तर घेतले, मात्र ते भरणं सुद्धा अत्यंत कठीण आहे। आपल्याला भरायला ऑक्सिजन सिलेंडर प्लांटवर आपण नेता, तेही 40-40, 50-50 सिलेंडर्स आपल्याकडे, कसं भरून मिळतं? ऑक्सिजन मिळत होतं का? ऑक्सिजन भेटण्यामध्ये बहुत कठीणाई आली मॅम, कारण की आम्ही जेव्हा पण रिफिलिंगसाठी जात होतो तेव्हा त्या ठिकाणी जे प्लांट आहे ऑक्सिजनचा तिथं ऑलरेडी पुष्कळचे लोक आणि पुष्कळची गाडी ऑलरेडी स्टेबल असतं तिथं अवेलेबल होत होते, रिफिलिंगसाठी येत होते। तर आम्हाला रात्रभर कधी कधी 9 तास, कधी कधी 4 तास असं थांबावं रुकना पड़ता था मैम। क्या बताएंगे ये पूरे कामकाज को लेकर क्या प्रेरणा थी? प्रेरणा यही थी मैडम, दिल में जज्बा था कि कुछ करना है। लोग मर रहे हैं, लोग तड़प रहे हैं ऑक्सीजन की कमी की वजह से। बेड्स नहीं है हॉस्पिटल में, ब्लड नहीं है, प्लाज्मा नहीं है, मेडिसिन नहीं है, वो देखा नहीं जा रहा था। और हम लोग बस ये दुआ कर रहे थे, हमारा जो ये सारा फंक्शन चलता है हज़रत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह के, हम लोग समझो बाउंड्री में काम करते हैं उनके एरिया में, तो हमारा कहीं ना कहीं हमने दुआ की कि कुछ ना कुछ हमसे भी खिदमत ले ली जाए। और हमारी दुआ कबूल हुई, जो किए हमने थोड़ा किए, बस कोशिश की और कामयाब हुए हम। बिलकुल। आपलं पण जे काम आहे ते काम कुठेतरी या लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद झालं। आपल्याला सुद्धा अत्यंत कठीण परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही कामाला इथे येत आहात। मैडम, एक ज़रूरत की चीज़ एक अलग हो गई कि जैसे कि हमको घर में क्या ज़रूरत की चीज़ है तो वो तो हम कैसे तो भी एडजस्ट कर ही लेते हैं। 2 वक्त एक वक्त खा लेते, एक वक्त अगर भूखा रह गए हमको वो तकलीफ़ नहीं, वो तो हम लोग एडजस्ट कर लेते। लेकिन आज की जो परिस्थिति है, जो इतनी गंभीर हालत है, तो जैसे ऑक्सीजन की कमी, इसकी कमी, तो हमारे को ये लगता है कि हमारा परिवार तो जिंदा रह जाएगा एक वक्त खा के, लेकिन जिनको ऑक्सीजन की कमी है, जो जिंदा नहीं रह सकते, तो बेहतर ये है कि अगर हम उनकी खिदमत करें और उनको ज़्यादा से ज़्यादा ऑक्सीजन पहुँचाएँ। ये हमारे लिए सौभाग्य की बात है और हमारे लिए बहुत अच्छी बात है। अत्यंत स्तुत्य असं खरं तर या सगळ्या मुलांचं काम आहे आणि मोठं काम आहे, कारण स्वतःची परिस्थिती ही बेताची असताना, अनेकांच्या स्वतःच्या नोकऱ्या गेल्या असताना, कामं ठप्प पडली असताना सुद्धा समाजासाठी आपला वेळ अशा पद्धतीनं देणं खरंच स्तुत्य आहे। नागपूरला एकानंतर एक अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत की ज्यांनी समाजासाठी खूप मोठा त्याग केला आणि त्यातीलच एक काम करणारी मोठी संघटना म्हणजे नूरी महफिल। कॅमेरामन व्यंकटेश नायडूसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।